ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार। मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीसह नाशिक महापालिकेवर ठाकरे बंधूंची सत्ता येणार। संजय राऊतांकडून युतीची पुष्टी। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनलच्या विरोधात भाजपचं सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे दोन शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात। दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट। केंद्र सरकार लवकरच 12 आणि 28% जीएसटी दर कमी करणार। पंतप्रधान मोदींची घोषणा। जीएसटीचे नवे दर 5% आणि 18% करण्यात येणार। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। पालिकेच्या मुख्यालयासमोर कोंबड्या हातात घेऊन निदर्शनं। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। मास्क बंदीच्या निर्णयाविरोधात विरोधकांची चिकन मटण पार्टी। एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा मांसाहारावर ताव। लाईटचे खांब उभे करताना काही शहाण्यांनी नट बोल्टच चोरून नेले। त्या चोरट्यांवर मकोका लावा, सोडू नका। उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले। कोकणातील नेत्याकडून दादांचा पक्ष हायजॅक। रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका। रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही, त्यांनी स्वतःच्या पक्षातील कोरघोडी बघाव्यात। तटकरेंचं प्रत्युत्तर। वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजेत। अनधिकृत वाळू उपशावर कारवाई होणार। मंत्री नितेश राणेंचा इशारा। 2019 मध्ये महाजनांच्या सांगण्यावरून सीमा हिरेंना मदत केली, मात्र विधानसभेत माझ्या बदनामीचा प्रयत्न। सुधाकर बडगुजरांचा महाजनांसमोरच हिरेंवर निशाणा। तर दोघांमध्ये कुठलाही वाद नाही, सगळं सुरळीत होईल, महाजनांकडून स्पष्ट। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल। महिलेचा चोरून आक्षेपार्ह व्हिडिओ काढून चुकीचा वापर केल्याचा ठपका। महिलेच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद। विदर्भात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी। अनेक गावांना पुराचा वेढा। तर नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बुलढाण्यामध्ये वीज पडण्याचा इशारा। मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर। छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरसह धाराशिवमध्ये नदी नाल्यांना पूर। शेती पिकांचं मोठं नुकसान। तर धुळे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट। मुसळधार पावसाचा इशारा। तर चिपळूणमध्ये मागील 5 तासांपासून पावसाचा जोर कायम। नांदेड दौऱ्यामध्ये मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली। डॉक्टरांकडून तपासणीनंतर विश्रांतीचा सल्ला। जरांगेंना पोटात त्रास होत असल्याची माहिती। जालना, मुंबईसह कुठेही आंदोलन कर, तुला कोण आडवं येतंय। छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा। मंत्री भरत गोगावलेंकडून रायगड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ध्वजारोहण। तर गोगावले ग्रामपंचायतीच्याच लेव्हलचे संजय राऊतांचा खोचक टोला। जिल्ह्याचं असो किंवा ग्रामपंचायतीचं ते ध्वजारोहणच असतं, मात्र संजय राऊतांच्या नशिबी ध्वजारोहण करणं नाही। भरत गोगावलेंकडून टीकेला प्रत्युत्तर। कोस्टल रोड जवळील 5.5 किलोमीटरचं विहार क्षेत्र नागरिकांसाठी खुलं। 4 पादचारी भुयारी मार्गांचंही मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। या विहार क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी विरंगुळा, शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगानं सोयी सुविधा उपलब्ध। भारत अणु हल्ल्याच्या धमक्या सहन करणार नाही। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला सडेतोड उत्तर। रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही। सिंधू नदी करारावरूनही मोदींचा थेट इशारा। जम्मूच्या किश्तवाडमधील ढगफुटीनंतरचा भीषण व्हिडिओ समोर। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 50हून अधिक नागरिकांचा मृत्यू। तर 120 जणांना वाचवण्यात यश। भूस्खलनामुळे 396 रस्ते बंद। अनेक घरही वाहून गेली।